तर मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो आहे ज्वेलरी शॉप बॅनर डिझायनिंग ट्युटोरियल, ते पण कोरडवामध्ये स्टेप बाय स्टेप. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग डिझायनिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरडवा ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं, कारण याच नावाने तुमची फाईल सेव्ह होणार आहे. इथे मी सावळे ज्वेलर्स म्हणून लिहितो आणि त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये 2 ठेवायचं आहे आणि पेज व्ह्यूमध्ये इथे मल्टिपल व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रायमरी कलर मोडमध्ये इथे तुम्ही CMYK किंवा RGB ठेवू शकता. तर CMYK प्रिंटिंगसाठी यूज केला जातो आणि RGB हे सोशल मीडियावरती पब्लिश करायचं असेल तर हे ऑप्शन चूज करायचं. त्यानंतर डायमेन्शनमध्ये युनिट इंचमध्ये घ्यायचं. याची ब्रीथ इथे 8 घेतली मी आणि हाईट 3 घेतली. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेली आहे. तुम्ही तुमचा क्लायंट तुम्हाला जशी साईज सांगेल त्यानुसार तुम्हाला साईज घ्यायची आहे आणि इथे ओकेवरती क्लिक करून डॉक्युमेंट अशा प्रकारे क्रिएट होईल. आता इथे तुम्हाला 2 पेजेस दिसतील, म्हणजे 2 कॅनव्हास दिसतील. तर पहिल्या पेजवरती काय करायचं, तुम्हाला मी मटेरियल सोबत CDR फाईल देईन, ते इथे इम्पोर्ट करायची. कशी करायची, इथे फाईलवरती क्लिक करायचं आणि इथून ओपनमधून ती ओपन करायची. ओपन झाल्यानंतर ते अशा प्रकारची येईल. त्याला काय करायचं, कंट्रोल A करायचं आणि कंट्रोल C करून कॉपी करायची. त्यानंतर या दुसऱ्या फाईलवरती यायचं आणि पेज 1 वरती असं क्लिक करायचं. त्यानंतर कंट्रोल V करून अशी पेस्ट करायची. आता पेस्ट केल्यानंतर ही तुम्हाला ग्रुप झालेली दिसेल. तर काय करायचं, याला पूर्ण सिलेक्ट करायचं कंट्रोल A करून आणि कंट्रोल U करून याला अनग्रुप करायचं. त्यानंतर आपण यातला प्रत्येक ऑब्जेक्ट अशा प्रकारे मूव्ह करू शकतो. तर आता आपण पेज 2 मध्ये डिझाईन करू. तर सर्वात अगोदर बॅकग्राऊंड घेऊ. कंट्रोल I करून आपण इम्पोर्ट करू. मी अगोदर बॅकग्राऊंड इम्पोर्ट करतो. बॅकग्राऊंड मी इम्पोर्ट केलं. अगोदर याची थोडी मी साईज अशी कमी करून घेतो आणि त्यानंतर काय करायचं आहे, बॅकग्राऊंड आपल्याला या पेजमध्ये फिट करायचं आहे. तर काय करायचं, रेक्टँगल पहिल्या पेजला क्लिक करायचं. ते असं तुम्हाला कलर दिसेल, म्हणजे पेज आपण सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या रेक्टँगल टूलवरती डबल क्लिक करायचं, तर अशी त्या पेजला बॉर्डर येईल. आता बॉर्डर आल्यानंतर काय करायचं, जो आपण बॅकग्राऊंड घेतला त्याला माऊसनी राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिप इनसाइड या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे यामध्ये पॉवर क्लिप होईल ते. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन मिळते फिल कंटेंट, यावरती क्लिक करायचं आणि फिल प्रोफेशनली या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे ते बॅकग्राऊंड फिट होऊन देईल. त्यानंतर आपण काही शेप ड्रॉ करू. तर इथे इलिप्स टूल घ्यायचा आणि अशा प्रकारे इलिप्स ड्रॉ करायचा. ड्रॉ केल्यानंतर थोडी याची साईज वाढून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपल्याला कलर पिक करायचा आहे. तर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि यामधला हा येलो कलर, पेज 1 मधला येलो कलर हा असा पिक करायचा. तर तुम्हाला या कलर पॅलेटमध्ये इथं आलेला दिसतो, कुठेही पण येऊ शकते. त्यावरती अशी व्हाईट कलरची बॉर्डर आलेली दिसते, म्हणजेच तो आपण कलर पिक केलेला आहे. त्यानंतर काय करायचं, या इलिप्सला सिलेक्ट करायचं. त्यानंतर त्यामध्ये हा कलर असा फिल करून द्यायचा. त्यानंतर याला काय करायचं, आपल्याला क्रॉप करायचा आहे. अगोदर काय करू, आपण याची आउटलाईन रिमूव्ह करू. त्या ऑप्शनवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं, तर याची आउटलाईन रिमूव्ह होईल. त्यानंतर इथे क्रॉप टूलवरती यायचं आणि अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं. जोपर्यंत खाली नोट हा शब्द येत नाही तोपर्यंत क्रॉप करायचं. अशा प्रकारे आणि ते क्रॉपच्या वरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे तो क्रॉप होईल. आणि त्यानंतर काय करायचं, इथून याची थोडीशी साईज अशी कमी करायची आणि माऊसला राईट क्लिक करून असं डुप्लिकेट होईल. आता त्याच कलरचा आहे म्हणून आपल्याला डुप्लिकेट दिसत नाही. त्यानंतर यामध्ये काय करायचं, कोणत्याही असा सध्याचा कलर असा फिल करून द्यायचा. असा कलर फिल करा. त्यानंतर आपल्याला यामध्ये इमेज पॉवर क्लिक करायचे. तर कंट्रोल I करून मी परत ते इमेज इम्पोर्ट करतो. सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर आपण यूज केलेले फंड पण त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. अशा प्रकारे आपण ती इमेज इम्पोर्ट केली. त्यानंतर याला काय करायचं, पॉवर क्लिक करायचं यामध्ये आणि इथून फिल कंटेंट मधून फिल प्रोपोर्शनली या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर काय करायचं, आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. तर इथे एडिट वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर या इमेजला बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं आणि याची साईज अशी वाढवून घ्यायची. अजून पण तुम्ही थोडी साईज अशी वाढवू शकता. त्यानंतर इथे फिनिश वरती क्लिक करायचं. तशा प्रकारे ते पॉवर क्लिप प्रॉपर होऊन जाईल.
त्यानंतर आपल्याला हे टेक्स्ट लिहायचं आहे. तर यामध्ये मी श्रीचा फंड वापरला आहे 4635. तर हा फंड कसा यूज करायचा, तर अगोदर एक वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. या युनिकोड जनरेटरची या लिंकवरती क्लिक करायचं. ही लिंक अशी ओपन होईल. इथे तुम्ही मराठी टाईप करायचं आणि टाईप केल्यानंतर इथे कन्वर्ट टू श्रीदेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे आपला युनिकोड जनरेट होईल, तो कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर परत कोरोडोमध्ये यायचं. आणि कोरोडोमध्ये आल्यानंतर काय करायचं, या पेजवरती क्लिक करायचं अगोदर, म्हणजे ते पेज सिलेक्ट होईल आपला. त्यानंतर इथे टेक्स्ट टूल घ्यायचा. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर इथे पेस्ट करायचा आणि फंड लिस्टमध्ये त्याला 4635 हा फंड देऊन द्यायचा. तर मी काय करतो, याला डायरेक्ट इथून कॉपी करतो. कंट्रोल C करून कॉपी करतो आणि पेस्ट वरती याला कंट्रोल V करून पेस्ट करतो आणि याला कंट्रोल होम करून फ्रंट मध्ये आणतो. अगोदर त्याच्या जो आपण टेक्स्ट सिलेक्ट केला तो पण आला नाही. त्याच्या मागचा जो थोडा आपण ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड बनवला होता ज्यामुळे ते टेक्स्ट दिसेल अशा प्रकारचं बनवायचं आहे. ते कसं बनवायचं, इथून रेक्टँगल टूल घ्यायचा आणि अशा प्रकारचा एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आणि यामध्ये अगोदर ब्लॅक कलर फिल करायचा. ब्लॅक कलर फिल केल्यानंतर याची आउटलाईन आहे ती रिमूव्ह करायची. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर इथे इफेक्ट वरती यायचं. इफेक्ट वरती आल्यानंतर इथे ब्लर वरती जायचं आणि गॉशियन ब्लर हा इफेक्ट देऊन द्यायचा. अशा प्रकारे 6.1 पिक्सेल मध्ये हा देऊन जायचा आणि ओके करायचा. त्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे ते ऍडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर ते नाव इथे आणायचं. आणि या पेजला क्लिक करायचं आणि इथे पेस्ट करून द्यायचं. हे मी तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही स्वतःहून टाईप पण करू शकता. आणि यामध्ये 4635 हा पण मी तुम्हाला सांगितलं आहे वापरला आहे म्हणून, म्हणजे हे नाव तुम्हाला जे ब्लॅक बॅकग्राऊंड केलं आहे पण त्याच्यावर प्रॉपर दिसेल. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला हे टेक्स्ट घ्यायचं आहे. यामध्ये पण मी 4635 हा पण वापरलेला आहे. त्या वेबसाईटवरती जायचं आणि युनिकोड जनरेट करायचा. याला काय करतो, कंट्रोल C करून कॉपी करतो आणि पेस्ट वरती परत पेस्ट करतो. असा पेस्ट केला. त्यानंतर आपल्याला हे लाईन्स डिझाईन करायचे. कसं करायचं, तर Ctrl+F11 करायचं. Ctrl+F11 अशा प्रकारे तुमच्यासमोर ग्लिप्स नावाचा डॉकर ओपन येईल. यामध्ये Infinity5 हा फंड सर्च करायचा. Infinity5 आल्यानंतर आपल्याला यामध्ये ते दिसतील. आपण हे दिसतील तुम्हाला इथे आणि इथे. डबल टॅप करायचं, असं ऍड होईल. याला करायचं व्हाईट कलर फिल करून द्यायचा आणि डबल टॅप करायचं, त्यामध्येच आपल्याला लिहायचं. तर काय करायचं, यावरती डबल टॅप करायचं. अशा प्रकारे तो येईल. त्यानंतर इथून क्लोज करून टाकायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्पेसिंग द्यायची. यामध्ये तर काय करायचं, इथे शिफ्ट टूल वरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे स्पेसिंग द्यायची. स्पेसिंग काय येत नाही आपण ते बघू, किंवा मॅन्युअली तुम्ही स्पेस बारने पण देऊ शकता. आणि त्याला बरोबर अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचा. टूल वरती आलो आणि अशी स्पेसिंग वाढवली. बिना शिफ्ट प्रेस करता पण तुम्ही स्पेसिंग वाढवू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, याला अशा प्रकारे इथे आणायचं आणि त्यानंतर याला सिलेक्टर द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि C प्रेस करायचं आणि E प्रेस करायचं. ते प्रॉपर अलाइन होऊन जाईल. अशा प्रकारे ते प्रॉपर अलाइन होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे टेक्स्ट लिहायचं आहे. तर काय करायचं, परत Ctrl+F11 करायचं आहे. Ctrl+F11 आणि हा परत तो डॉकर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे आता Infinity39. अशा प्रकारे फंड येतील तुम्हाला तुमच्यासमोर पूर्ण. त्यानंतर यामध्ये टाईप करायचं आहे सावळे ज्वेलर्स, किंवा तुम्ही आता मी इथे सावळे ज्वेलर्स घेतलं, तुम्ही जे नाव असेल ते टाईप करायचं. तर मी इथे टाईप कसं करायचं तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगून देतो. समजा मला सावळे करायचं आहे तर डबल टॅप करायचं. जर तुम्हाला टायपिंग येत असेल तर टाईप करायचं. समजा इथे स आलेला आहे आता, तर याला काय करू आपण, थोडी साईज वाढवू आणि यामध्ये साईज वाढवू आणि यामध्ये सध्याचा व्हाईट कलर फिल करू आणि त्यानंतर यावरती टॅप करू आणि बाकी टेक्स्ट अशा प्रकारे आपण
यामधले शोधून असे टाईप करू शकतो. तर याला काय करतो मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो. आणि इथे येऊन या पेजमध्ये याला पेस्ट करतो. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं, हा कलर द्यायचा आहे. तर कसा द्यायचा, इथून कलर पिकर घ्यायचं आणि अशा प्रकारे यामधला असा कलर पिक करायचा. इथे दिसतेच तुम्हाला. पिक केल्यानंतर त्यामध्ये तो कलर असा फिल करायचा. फिल केल्यानंतर याला प्रॉपर असं ऍडजस्ट करून घ्यायचं. ऍडजस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर इथून ग्रेडियंट टूल घ्यायचा, इंटरॅक्टिव्ह फिल टूल, आणि अशा प्रकारे याला ड्रॅग करायचं. आणि यामध्ये पण तोच कलर असा फिल करून द्यायचा. असा ड्रॅग करायचा, असा होल्ड करून इथे पेस्ट करून द्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथे सेंटरमध्ये आता डबल टॅप करायचा आहे. डबल टॅप केल्यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. तर कसा करायचा, इथून परत हे आय ड्रॉपर घ्यायचा आणि आपण अगोदर याला कट करू. आता आपल्याला यामध्ये कलर फिल करायचा आहे. अगोदर याला थोडीशी साईज कमी करू आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. हे ओपन केला, त्यानंतर आपण इथून आय ड्रॉपर घेऊ आणि अशा प्रकारे या सेंटरमध्ये एक वेगळा कलर दिसते आपल्याला. तर अशा प्रकारे तो कलर इथे घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये कलर फिल करता येतो. त्यानंतर काय करायचं, याला आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. कोणता, प्लास्टिक इफेक्ट द्यायचा आहे. तर कसं द्यायचा, तर अगोदर याला काय करू, आपण थोडं झूम करू डिझाईनला अशा प्रकारे. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट वरती जायचं. इफेक्ट वरती गेल्यानंतर इथे टेक्स्चर वरती यायचं आणि टेक्स्चर मध्ये याला प्लास्टिक या ऑप्शन वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे त्याला प्लास्टिकचा एक इफेक्ट मिळेल. त्याला खूप जास्त झाला तर थोडी याची जी स्मूथनेस आहे त्याची कमी करायची. अशा प्रकारे बरोबर त्याला प्लास्टिक इफेक्ट येईल आणि चांगलं दिसेल ते. तर इथे 92 घ्यायचं, इथे 10 घ्यायचा, 30 घ्यायचा आणि ओके करायचं. अशा प्रकारे ते इफेक्ट येईल. अशा प्रकारे आपलं नाव तिथे तयार झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला इथे फ्री हँड टूल घ्यायचा आहे. फ्री हँड टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे शिफ्ट प्रेस करून लाईन ड्रॉ करायची आणि याला काय करायचं, आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे. तर इथे व्हाईट कलर वरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं, त्यामध्ये असा व्हाईट कलर फिल होईल. आणि त्यानंतर काय करायचं, याला सिलेक्ट करून द्यायचं आणि कंट्रोल प्रेस करून याला थोडं खाली आणायचं अशा प्रकारे आणि माऊसला राईट क्लिक करून याचा डुप्लिकेट करायचा. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टेक्स्ट लिहायचे. तर यामध्ये मी श्रीचाच पण वापरलेला आहे, 3690. मी तशी स्टेप तुम्हाला मागे सांगितली. या वेबसाईटवरती यायचं, इथे मराठी टाईप करायचं, इथे इंग्लिश तो युनिकोड कॉपी करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे पेस्ट करायचा आणि हा पण इथे देऊन द्यायचा. त्याला काय करतो मी, कंट्रोल C करतो आणि कंट्रोल V करून इथे पेस्ट करतो आणि याला प्रॉपर अगोदर ऍडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला हे शेप ड्रॉ करायचे. तर इथून रेक्टँगल टूल घ्यायचा. रेक्टँगल टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे ड्रॉ करायचं. आणि त्यानंतर काय करायचं, यामध्ये जे आउटलाईन आपल्याला त्याला व्हाईट कलर द्यायचा आहे, तिथे व्हाईट कलर वरती यायचं किंवा कलर पॅलेट मधून व्हाईट कलर घ्यायचा आणि राईट क्लिक करायचं, त्यामध्ये व्हाईट कलर फिल होईल आणि याची थोडीशी जी आउटलाईन आहे त्याची साईज वाढवून द्यायची. अशा प्रकारे वाढवली. त्यानंतर शिफ्ट टूल वरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करून या नोटवरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करून या नोटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. आणि त्यानंतर डायरेक्ट इथून असं ड्रॅग करायचं, कोणतीच की प्रेस करायची नाही. तर इथे आपला एक असा शेप तयार होईल. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला यामध्ये काही इमेज इम्पोर्ट करायचे आहे. तर कसे करायचे, कंट्रोल आय करायचं. कंट्रोल आय केल्यानंतर आपल्याला आपण यामध्ये पण सिक्वेन्स नुसार कोणता, अगोदर हा केला आहे आपण, तर कंट्रोल आय करून मी इमेज इम्पोर्ट करतो. हा इमेज इथे इम्पोर्ट केला आणि याला राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिप इन्सर्ट करून यामध्ये असा पॉवर क्लिप करायचा आणि फील्ड कंटेंट मध्ये
फिल प्रोपोर्शनली ऑप्शन देऊन द्यायचं आणि एडिट मधून याला थोडंसं एडिट करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे, किंवा तुम्ही याला काय करायचं, कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं अशा प्रकारे इथे करायचं. अजून याचा कंट्रोल डी करायचा, डी करायचा, डी करायचा अशा प्रकारे इथे आपले 5 रेक्टँगल येतील. तर याला काय करायचं, आपल्याला आता यामधली स्पेसिंग प्रॉपर करायची आहे. तर थोडी स्पेसिंग स्वतःहून मॅन्युअली ऍडजस्ट करायची आणि याला प्रॉपर स्पेसिंग कशी द्यायची आपल्याला ते अशा प्रकारे यामधली स्पेसिंग वाढून द्यायची. त्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करायचं. पुन्हा ड्रॅग केल्यानंतर ई प्रेस करायचं, एका लाईन मध्ये अलाईन होतील. त्यानंतर प्लस ई करायचं, म्हणजे ते त्यामधली जी स्पेसिंग आहे ते सारखी राहील आणि त्याला बरोबर अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि प्रत्येक जो इमेज आपण पॉवर क्लिक केलाय यावरती क्लिक करायचं, इथून एक्स्ट्रॅक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट कंटेंट अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करता येतो आणि बाकी इमेज यामध्ये ऍड करून घ्यायची जशी मी केले. मी तुम्हाला परत एक वेळा करून दाखवतो. कंट्रोल आय करायचं, कंट्रोल आय करून इमेज घ्यायचा, अशा प्रकारे ड्रॅग करायचा. ड्रॅग केल्यानंतर याला काय करायचं, पॉवर क्लिक इन्सर्ट करून यामध्ये पॉवर क्लिक करायचा आणि फील्ड कंटेंट मध्ये फिल प्रोफेशनल ऑप्शन मध्ये क्लिक करायचा. एडिट करायचं असेल तर एडिट वरच्या ऑप्शन वरून करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला हे करता येते. मी याला काय करतो, डायरेक्ट डिलीट करतो आणि कंट्रोल सी करून त्या पेजवरून याला कॉपी करतो. तर तुम्हाला समजलं असेल की मी कशा प्रकारे इथे केलंय. कंट्रोल सी करतो आणि इथे या पेज वरती येतो आणि इथे कंट्रोल व्ही करून पेस्ट करतो अशा प्रकारे. तो अगोदर यामध्ये एक लाईन डबल आली, याला आपण डिलीट करावं लागेल. याला काय करतो मी, अगोदर डिलीट करतो, याला प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, रेक्टँगल घ्यायचा, अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करायचा. ड्रॉ केल्यानंतर यामध्ये पण हाच कलर फिल करायचा. इथे तुम्हाला रिसेंट कलर मध्ये तो कलर दिसून जाईल आणि याची आउटलाईन आहे ती इथून रिमूव्ह करायची माऊसला राईट क्लिक करून. आणि याला काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करून सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल प्लस होम करून याला वर आणायचं आणि त्यानंतर याची थोडीशी साईज अशी बनवून द्यायची. ओके, अशा प्रकारे ते होईल. त्यानंतर काय करायचं, आपल्याला कंट्रोल आय करून एक पीएनजी ऍड करायचा. हा पीएनजी ऍड करायचा, अशा प्रकारे ऍड करायचा आणि इथे येऊन असं ठेवायचं आणि याची साईज बरोबर ऍडजस्ट करून घ्यायची. आणि यामध्ये काय करायचं, टाईप करायचं आहे आपल्याला मराठीमध्ये. तर यामध्ये कोणता फंड वापरला आहे, आपण खंड वापरला आहे. यामध्ये तुम्हाला या फंडला कोणतीच युनिकोडची गरज लागणार नाही, डायरेक्ट तुम्हाला इथे टाईप करता येतो. तर कसं करायचं, तर इथे टेक्स्ट टूल घ्यायचा. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर अगोदर काय लिहिलं आपण, धमाकेदार ऑफर. तर डायरेक्ट इथे गुगल इनपुट टूल किंवा तुम्हाला मराठी टाईप करायचं असेल तर करायचं ते, आणि मराठी टाईप करायचं. अशा प्रकारे तू, एक मिनिट, मी याला काय करतो, कंट्रोल झेड करतो आणि त्यानंतर आपण परत इथे टेक्स्टवर सिलेक्ट करू. टेक्स्टवर सिलेक्ट केल्यानंतर परत इथे धमाकेदार टाईप करू, त्यानंतर ऑफर अशा प्रकारे टाईप करायचं आणि याला काय करायचं, कंट्रोल ए करायचं, कंट्रोल ए करून अलाइन करायचं. त्यानंतर यामधली जी स्पेसिंग आहे थोडी कमी करायची. स्पेसिंग कमी केल्यानंतर याला आपल्याला
कोणता फंड द्यायचा आहे, खंड द्यायचा आहे. तर अगोदर गुगल इनपुट टूलमधून हा इंग्लिश फंड घ्यायचा. तर गुगल इनपुट टूल कसा वापरायचा त्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा खंड फंड देऊन द्यायचा आणि याला खंडमध्ये कोणतं द्यायचं, सेमी बोल्ड देऊन द्यायचा. अशा प्रकारे सेमी बोल्ड देऊन द्यायचा. त्यानंतर याला काय करायचं, व्हाईट कलर फिल करून द्यायचं अशा प्रकारे. आणि त्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे याला ॲडजस्ट करायचं. याची थोडी साईज कमी करून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं, याला थोडी इकडे आणून घ्यायचं आणि याला शिफ्ट करून प्रेस करायचं. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट होते, त्यानंतर सी आणि ई प्रेस करायचं, तरी बरोबर अलाईनमध्ये. त्यानंतर टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि इथून शॅडो टूल घ्यायचा. शॅडो टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे शॅडो द्यायचं त्याला. अशा प्रकारे शॅडो देऊन द्यायचा. तर अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं, इथे हा आयकॉन घ्यायचा आहे. तर आयकॉन तुम्हाला पण डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथे डायरेक्ट मी इथे कॉपी करतो आणि यावरती पेस्ट करतो. तर अशा प्रकारे पेस्ट करायचं. आणि यामधला समजा हा फॉन्ट आहे श्रीचा, किंवा हा फंड दिलेला आहे मी श्रीचा, यामधला कोणताही फंड घेऊन घ्यायचा आणि इथे तुमचा पत्ता जो आहे तो इथे टाकून द्यायचा. अशा प्रकारे आपण एक ज्वेलरी शॉपची अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला का ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच प्रकारच्या काही चांगल्या व्हिडिओमध्ये.